एका नेत्याला गावात बोर्ड लावताय रोहित पवारांचं आमच्या गावात स्वागत आणि त्याच्या बाजूला लावताय की दुसऱ्या नेत्यांना गावबंदी। लोक काय येडे आहेत काय? रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेसंदर्भात काय कुत्र खातंय रोहित पवारच्या संघर्ष यात्रेला? मुळात संघर्ष यात्रा हे नावच चुकीचं आहे। त्यांना कोणी सल्ला दिला तो माणूस बिंडो काय? अरे रोहित पवारचा आणि त्या संघर्षाचा संबंध काय? सोन्याच्या बाळोत्यात जन्मलेला रोहित पवार, त्याला संघर्षाची ओळख झाली का? उगाच काहीतरी विषय घ्यायचे आणि फिरायचे राज्यभर बोंबलत। कोणी रिस्पॉन्स दिला? अरे काळ कुत्रं त्या ह्याच्यात आलं नाही। सगळे कार्यकर्ते इकडं तिकडं। काल कुठं चर्चा व्हायसाठी तर पोलिसांशी वाद घालता काय? पोलिसांशी वाद घालायचं कारण नाही तुमचं? किती मोर्चे इथं आले? अरे धनगरांचा 1 लाखाचा मोर्चा आलता ना, कुणाशी चर्चा झाली? कुणाला धक्काबुक्की झाली? कुणाशी संघर्ष झाला का? नाही झाला? मग आम्हाला करता आला असता ना। अरे आम्ही मंत्री येतो त्यांना म्हणलं नका येऊ, आम्हीच निवेदन करतो सभागृहात येऊन। ही सगळी परिस्थिती आहे इथली। आणि मी काय डायरेक्ट आमदारकीला उभं होतो का खासदारकीला उभं होतो? मी जिल्हा परिषदपासून सुरुवात केली, तर मला माहिती आहे माझ्या आयुष्यात मला काय करायचं आणि कसं कसं करायचं, कुठल्या कुठल्या टप्प्यात काय करायचं हे सगळं नियोजित आहे। आणि तुम्ही जर मला आज विचारत असाल तर आज संघर्ष करायला मी तयार आहे ना। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन संघर्ष मी जर करत असेल तर बाकीच्यांना कोणी थांबवलेलं? सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरायला आम्ही थांबवलं आहे? आम्ही विरोधात आहोत। आणि पोलीस माझा ऐकतात का सरकारचं ऐकतात? मग सरकारच्या ऐकण्यातल्या पोलिसांना मी सांगितलं का माझ्यावर लाठीचार्ज करा? सरकारने सांगितलं ना। त्यामुळे हे जे काय आहेत ना सत्तेसाठी डराव करणारे आणि इलेक्शन आल्यानंतर डराव करणारे यांना मी काय गृहीत धरत नाही। तुम्ही कुठल्या कुटुंबात जन्मायचं हे तुमच्या हातात नसतं। सोन्याचा चमचा, चांदीचा चमचा का स्टीलचा चमचा हे बघायला आले होते का? संघर्ष जो मी केला आहे हे मला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे। तसं बघितलं तर अजितदादांना सुद्धा माहिती आहे। अजितदादांनी जे स्टेटमेंट केलं ते मला आश्चर्याचं वाटलं, कारण की मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये संघर्ष काय केला हा मला माहिती आहे। पगार देण्याची सुद्धा परिस्थिती आमची नव्हती, अनेक अडचणी होत्या, त्यात मी 10-12 वर्ष कसे काढलेत। आणि मी व्यवसायामध्ये पहिला आलो आहे, नंतर राजकारणात आलो आहे। अनेक राजकीय लोक आधी राजकारणात आलेत, मग व्यवसायात आलेत, आणि व्यवसायात आल्यानंतर त्यांना कुठेही निधीची कमतरता पडली नाही, त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची कमतरता पडली नाही। मग त्यांचा तो सुखद व्यावसायिक प्रवास जो आहे तो अनेक लोकांना माहिती आहे। त्यामुळे माझा संघर्ष त्यांना माहीत नसेल असं नाही, बोलायचं म्हणून ते बोलून जात असतील।